ऑगस्ट 1963 ची ती काळोखी रात्र. रॉयल मेलची एक ट्रेन ग्लासगोवरून लंडनच्या दिशेने वेगाने धावत होती. या ट्रेनच्या एका डब्यात नोटांनी भरलेल्या अशा ज्यांची किंमत आजच्या काळात सुमारे 800 कोटी रुपये 67 मिलियन पाउंड्स होते. ट्रेनचे ड्रायव्हर जॅक मिल्स रात्रीच्या अंधारात इंजिन सुसाट पळवत होते. पण अचानक एका क्रॉसिंगवर सिग्नलचा लाल दिवा चमकला. जॅक मिल्स चकित झाले, कारण या वेळी आणि या निर्जन ठिकाणी सिग्नल लाल होण्याला काहीच अर्थ नव्हता. त्यांनी तातडीने ब्रेक लावला आणि ट्रेन तिथेच थांबली. सभोवताली भयाण शांतता पसरली होती. पण याच शांततेच्या मागे लपला होता शतकातील सर्वात मोठा मास्टर प्लॅन. द ग्रेट ट्रेन रॉबरी, जिथे फक्त पैसेच नाही तर जणू अख्खी ट्रेनच हायजॅक केली जाणार होती. च्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. हे एखाद्या चित्रपटासारखे वाटते, पण सत्य आहे. कोणतीही गोळी न चालवता ब्रिटनच्या सरकारी ट्रेनमधून करोडो रुपये लुटले गेले. याची सुरुवात झाली काही महिने आधी, जेव्हा लंडनचे काही कुख्यात गुन्हेगार एकत्र आले. या प्लॅनचा मास्टरमाइंड होता ब्रूस रेनॉल्ड्स. त्याला रॉयल मेलच्याच एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याकडून एक सिक्रेट टिप मिळाली होती. ती माहिती अशी होती की ग्लासगो ते लंडन ट्रेनमध्ये एक खास डबा असतो, ज्याला हाय व्हॅल्यू पॅकेजेस म्हणतात. एका ठराविक दिवशी या डब्यात अफाट रोख रक्कम जाणार होती. रेनॉल्ड्सच्या टोळीला ट्रेन लुटण्याचा अनुभव नव्हता, म्हणून त्यांनी साऊथ कोस्ट रेडर्स नावाच्या दुसऱ्या एका अनुभवी गला सोबत घेतले. हळूहळू ही टीम 15 लोकांपर्यंत पोहोचली. 7 ऑगस्ट 1963 सायंकाळी 6:50 वाजता ही ट्रेन लंडनसाठी निघाली. यात 12 डबे आणि 72 पोस्टल कर्मचारी होते. पण खरी गंमत पुढे होती. सुरक्षित मानले जाणारे अलार्म असलेले डबे त्या दिवशी दुरुस्तीसाठी बाहेर होते. त्यामुळे हा साधा डबा वापरला गेला, ज्यात कोणतीही सुरक्षा यंत्रणा नव्हती. सामान्यतः या ट्रेनमध्ये 3 लाख पाउंड्स असतात, पण त्या दिवशी बंक हॉलिडेमुळे तब्बल 30 लाख 3 मिलियन पाउंड्स डब्यात होते. रात्री 3 वाजेच्या सुमारास डाकूंनी सीयर्स क्रॉसिंग जवळ सिग्नलशी छेडछाड केली. त्यांनी हिरव्या दिव्यावर हातमोजा ग्लॉव बांधला आणि बॅटरीच्या मदतीने लाल दिवा सुरू केला. ट्रेन थांबताच असिस्टंट ड्रायव्हर खाली उतरला. डाकूंनी टेलिफोनच्या तारा आधीच कापल्या होत्या. झाडाझुडपातून डाकू बाहेर आले. त्यांनी असिस्टंटला पकडले आणि इंजिनमध्ये शिरून ड्रायव्हर जॅक मिल्स यांच्या डोक्यात रॉड मारला. डाकूंनी पुढचे 2 डबे बाकीच्या ट्रेनपासून वेगळे केले. त्यांना ट्रेन 1 किलोमीटर लांब असलेल्या ब्राइडगो ब्रिजकडे न्यायची होती, जिथे त्यांचा ट्रक उभा होता. पण इथे एक अडचण आली. त्यांनी सोबत आणलेल्या बनावट ड्रायव्हरला नवीन इंजिन चालवता येईना. अखेर जखमी जॅक मिल्स यांनाच धमकावून ट्रेन पुढे नेण्यास भाग पाडले. ब्रिजवर पोहोचल्यावर डाकूंनी अवघ्या 15 मिनिटांत नोटांनी भरलेल्या 128 गोण्या ट्रकमध्ये लोड केल्या. या पैशांचे वजन तब्बल 2.5 टन होते. लूट केल्यानंतर ते 43 किमी लांब असलेल्या एका फार्म हाऊसवर हाईड आऊट लपले. तिथे त्यांनी चक्क लुटलेल्या ख्या नोटांनी मोनोपॉली खेळत आनंद साजरा केला. पण हा आनंद अल्पकाळ टिकला. रेडिओवर त्यांना समजले की पोलीस 50 किमीच्या परिघात शोध घेत आहेत. त्यांनी घाईघाईत पैसे वाटून घेतले आणि तिथून पळ काढला. डाकूंनी एका माणसाला फार्म हाऊस जाळून टाकण्यासाठी पैसे दिले होते, जेणेकरून पुरावे नष्ट होतील. पण तो माणूस पैसे घेऊन पळाला आणि फार्म हाऊस तसेच राहिले. जेव्हा पोलिसांनी तिथे छापा टाकला, तेव्हा त्यांना त्या मोनोपॉली गेमवर डाकूंच्या हाताचे ठसे फिंगरप्रिंट्स मिळाले. डाकू आधीच रेकॉर्डवर असल्याने त्यांची ओळख पटली. काही दिवसांतच 16 पैकी 14 जणांना अटक झाली. न्यायालयाने याला शतकातील सर्वात मोठी चोरी ठरवून सर्वांना 30 वर्षांची शिक्षा सुनावली. तो रेल्वे पूल आजही ट्रेन रॉबर्स ब्रिज म्हणून ओळखला जातो. पण दुर्दैवाने ड्रायव्हर जॅक मिल्स त्या धक्क्यातून कधीच सावरले नाहीत आणि 7 वर्षांनी त्यांचे निधन झाले. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच थ्रिलिंग व्हिडिओसाठी KSD ला सबस्क्राइब करा.